नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी. फेब्रुवारी महिना भयंकर गुपित ते तुमच्या बाबत उघड करणार आहे. हे ऐकल्यानंतर तुमचं मन हादरेल किंवा तुम्हाला तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, तुम्हाला भीती वाटेल. तर ती कोणती गुपितं उघड होणार आहेत? तर वृषभ राशीच्या मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ती गुपितं कोणती आहेत ते तुम्हाला कळणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. फेब्रुवारी महिना शांत येणार नाही, तो सत्य घेऊन येणार आहे. कुटुंबात वर्षानुवर्षे लपवून ठेवलेली गुपितं, जी कधीच बाहेर येऊ शकत नाहीत असं वाटत होतं, पण तीच आता समोर येणार आहेत. ही गुपितं अशी असतील जी ऐकल्यानंतर तुम्ही फक्त ऐकणार नाही, तुमचं मन हादरेल, डोळे भरून येतील. पण प्रश्न पडेल, हे सत्य इतकं दिवस लपवून का ठेवलं? तर पहा, फेब्रुवारीमध्ये कोणाचे रूप समोर येणार आहे आणि कोणाच्या भावना कायमस्वरूपी बदलणार आहेत. तर पहिलं गुपित असणार आहे पिढ्यानपिढ्यातलं लपलेलं सत्य. तर फेब्रुवारीमध्ये एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या कुटुंबाच्या मुळाशी जाऊन धडक देईल. हे सत्य कालचे नाही, तर ते महिन्याचंही नाही, तर ते पिढ्यानपिढ्याचं आहे. आजोबा, आजी, वडील, आई किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचं घर टिकावं, वाद होऊ नये, नाती तुटू नये, या एकाच कारणासाठी हे सत्य वर्षानुवर्ष दडपून ठेवलं होतं. पण आता काळ बदलतोय आणि काळासोबत सत्य बाहेर येतच. हे सत्य कोणाच्या जन्माशी जोडलेलं असू शकतं, एखाद्या नात्याच्या खऱ्या ओळखीशी, मालमत्तेशी, वाटपाशी किंवा कधीतरी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाशी, ज्याची किंमत आजची पिढी मोजत आहे. पण लक्षात ठेवा, काही सत्य फसवणुकीसाठी नसतात, ती फक्त परिस्थितीमुळे दडवली जातात. दुसरे गुपित भावनिक धक्का देणारी माहिती. तर ही माहिती ऐकताना तुम्ही स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. तोंडावर शांतता असेल, पण मनाच्या आत काहीतरी तुटत जाईल. कारण हे सत्य फक्त शब्दांचं नसेल, तर ते विश्वासावर घाव घालणारं असणार आहे. ज्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला, ज्यांच्या शब्दावर तुम्ही देवासारखं मानलं, त्यांच्याबद्दलची ही भावना, तुमची माहिती, तुमचं पूर्ण चित्र बदलून टाकणार आहे. काही लोकांचे मुखवटे उतरतील आणि तेव्हाच कळेल, जे प्रेम वाटत होतं तेच कर्तव्य होतं की स्वार्थ हे वेगळंच सत्य होतं. पण याची क्षणी काही नाती नव्याने समजायला लागतील. तिसरं गुपित घरात वातावरण बदलणार. फेब्रुवारीनंतर घर तेच राहणार नाही, भिंती तेच असतील, पण घरातील ऊर्जा बदललेली असणार. जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा गोंगाट करत नाही, ते शांतपणे नात्याची परीक्षा घेत असतं. काही नाती हळूहळू दूर जातील, भांडणामुळे नाही, तर ते समज बदलल्यामुळे. कारण प्रत्येक नातं सत्य पैलू शकत नाही, पण त्याच वेळी काही नाती अधिक घट्ट होतील, जे नातं फक्त रक्तावर नाही तर विश्वासावर उभं होतं, ते सत्यामुळे कधीच तुटणार नाही. या काळात लक्षात येईल कोण सोबत आहे सवयीने आणि कोण सोबत आहे मनापासून. कारण सत्य कधीच तोडत नाही, ते फक्त खरी माणसं उघड करतं. आणि जी खरी असतात ती शेवट जवळ राहतात आणि जी खरी नसतात ते सोडून जातात. तर चौथं गुपित असणार आहे कर्मफळाचा प्रभाव. ज्योतिषशास्त्र एकच गोष्ट स्पष्ट सांगत आहे की कर्म कधीच नष्ट होत नाही, ते फक्त वेळ येण्याची वाट पाहतं. जे सत्य वर्षानुवर्षे लपवून ठेवलेलं होतं, जे निर्णय स्वार्थाने घेतले जात होते, जे शब्द बोलले गेले नाहीत आणि जे अपराध मनात दडले गेले होते, ते सगळं आता हालचाल करू लागणार आहेत. कारण फेब्रुवारी महिना म्हणजे कर्मफळ उघड होण्याचा काळ आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, या काळात योगायोगाची वाटणाऱ्या घटना खरं तर कर्माच्या गणिताचे घडण असतं. अचानक कुणाचं तोंडून निघालेले वाक्य, एक जुना कागद किंवा अनपेक्षित भेट, हे सगळं योगायोग नाही, हे कर्मफळाचं दार उघडणं आहे. या काळात कोणी शिक्षा भोगेल तर कोणी मुक्त होईल. कारण कर्मफळाचा न्याय भावनेवर नाही तर सत्यावर चालतो. लक्षात ठेवा, जे केलं आहे ते समोर येणारच आहे, आज नाही तर उद्या, पण कर्म कधीच चुकणार नाही. पाचवं गुपित रडणं कमकुवतपणाचं लक्षण नाही. तर डोळ्यातून पाणी येईल, मन दुखेल आणि कदाचित तुम्ही स्वतःला विचाराल, मी इतका कमकुवत कधी झालो? पण लक्षात ठेवा, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते त्या आत्म्याचं लक्षण आहे की जो त्या सत्य स्वीकारण्याचं धैर्य ठेवतो. ते अश्रू दुर्बलतेचे नाहीत, तर ते आत साठलेल्या वेदनांचं मोकळं करण्यासाठी आहेत. ते आत्मशुद्धीचे आहेत, कारण आत्मबळ देणारे आहेत. काही सत्य आपल्याला
मोडत नाहीत, पण ते आपल्याला आतून नव्याने घडवतात. वेदना देऊन पण मजबूत बनवून जातात. आज तुम्ही रडला, पण उद्या ह्याच अश्रूमधून नवीन शक्ती जन्माला येणार आहे. कारण जो माणूस रडू शकतो तोच खऱ्या अर्थाने पुन्हा उभा राहू शकतो. महत्त्वाचा इशारा काय असणार आहे, तर या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. भावना जास्त असतील पण निर्णय थांबवायला हवे. लगेच कोणताही निर्णय घेऊ नका, कारण आज जे खरे वाटतात ते उद्या पूर्ण सत्य नसेलही. भावनेच्या भरात नाती तोडू नका. काही नाती तुटण्यासाठी नाही, तर समजण्यासाठी परीक्षा घेतात. कोणालाही दोषी देऊ नका, कारण जे दिसतं तेच पूर्ण चित्र नसतं. पूर्ण सत्य समजल्याशिवाय दिलेली प्रतिक्रिया फक्त समोरच्याला नाही, तर तुम्हालाही दुखावेल. म्हणून या काळात थोडं थांबा, शांत राहा आणि सगळ्यात लक्षात ठेवा की संयम हा सध्या तुमच्या सगळ्यात मोठा संरक्षण कवच असणार आहे. तर उपाय काय करायचं? या काळात सर्वात आधी गरज आहे मन शांत ठेवण्याची. दररोज सकाळी किंवा झोपण्याआधी डोळे बंद करा. 3 खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. आणि मनात किंवा मोठ्याने म्हणा, जे सत्य आहे ते मी स्वीकारण्याची शक्ती दे. जे माझ्यासाठी नाही ते माझ्या आयुष्यातून शांतपणे दूर होऊ दे. आठवड्यातून किमान 1 दिवस मौन पाळा, कारण काही उत्तर शब्दात नसतात, ती शांततेत मिळतात. घरात संध्याकाळी दिवा लावा आणि मनात एकच भावना साठवून ठेवा. विश्वासू व्यक्तीशी बोला किंवा लिहून काढा, कारण व्यक्त झाल्याशिवाय दुःख हलकं होत नाही. लक्षात ठेवा, या काळात शिक्षा देण्यासाठी नाही, तर तो शुद्धीकरणासाठी आलेला आहे. जे निघून जाईल ते तुमच्यासाठी नव्हतं आणि जे टिकेल ते खऱ्या अर्थाने तुमच्यासाठीच होतं, असं समजा. पण लक्षात ठेवा, सत्य कधीही उशिरा येत नाही, ते योग्य वेळी समोर येतं. फेब्रुवारीत तुम्हाला रडवेल कदाचित, पण तोच महिना तुमचं मन हलकं करेल आणि आयुष्याला नवीन दिशा देईल. जे नातं सत्य पैलू शकत नव्हतं ते दूर जाईल आणि जे तुमचं नातं होतं, तुमच्या मनातून जोडलेलं नातं होतं, ते अधिक मजबूत होईल. कारण काही वेदना या शिक्षा नसतात, त्या परिवर्तन असतात. काही गोष्टी मनाला लागल्या तर सोडून द्या आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, शनिदेव महाराजांची तुमच्यावर कृपादृष्टी आहे. आपली पुढची वाटचाल सत्य, संयम आणि शांती सोबत होऊ दे, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.